नमस्कार मैत्रिणी. श्रद्धेचं, प्रेमाचं आणि विश्वासाचं प्रतीक म्हणजे वटपौर्णिमा सण. मैत्रिणींनो, वटपौर्णिमा दिवशी आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतो. जून महिन्यात येणारा हा सण याला धार्मिक महत्त्व आहे, तसंच शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा महत्त्व प्राप्त झालं आहे. आपले सण उत्सव या ऋतुमानाच्या ऋतुमानानुसार आयोजित केलेले आहेत, आखले गेले आहेत. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का करतात, तर आपल्याला एक कारण माहीत आहे की सावित्रीने सत्यवानाचे प्राण या वडाच्या झाडाखालीच परत आणले होते. तसंच वडामध्ये विष्णू, महादेव आणि ब्रह्मा या तिघांचं अस्तित्व आहे असं मानतो आपण. म्हणून देखील आपण वडाच्या झाडाची पूजा करतो. हे धार्मिक महत्त्व झालं. पण शास्त्रीयदृष्ट्या म्हणाल तर वड हा दीर्घायुष्य आहे. स्त्रियांमध्ये अनेक प्रॉब्लेम्स असतात हेल्थ त्यांना त्यापासून दूर ठेवायचं असेल तर वडाच्या झाडाची पूजा करतो. वडाचं झाडच का? वड हा दीर्घायू आहे. त्याच्या मुळांपासून नवीन रोपांची निर्मिती होते. वड हा एकमेव असा वृक्ष आहे की तो 24 तास ऑक्सिजनचा पुरवठा करतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारे आजार हे होऊ नये हा त्या पाठीमागचा एक उद्देश आहे. पूर्वी महिलांना जास्त बाहेर जाऊन दिलं जात नव्हतं. त्यासाठी महिला या वडपूजेच्या निमित्ताने बाहेर पडायच्या आणि त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. त्यामुळे अनेक आजारांपासून त्यांचं संरक्षण होत होतं. तिसरी गोष्ट सांगायची म्हणजे मैत्रिणींनो, वडाच्या झाडाच्या सालीचा उपयोग हा गर्भाशयाचे आणि मूत्राशयाचे जे इन्फेक्शन असतात, योनी मार्गातील इन्फेक्शन आणि प्रजनन मार्गातील इन्फेक्शन दूर करण्यासाठी वडाच्या झाडाच्या सालीचा उपयोग हा आयुर्वेदामध्ये केला जातो. तसंच मैत्रिणींनो, वडाच्या झाडाची मुळं ही मातीमध्ये घट्ट रुजलेली असतात. तसंच आपलं आरोग्याशी नातं हे घट्ट रुजावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. ही छोटीशी माहिती आहे मैत्रिणींनो. तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा. अजून एक विनंती आहे, वटपौर्णिमेला वडाचं झाड जर जवळ नसेल मैत्रिणी तर बाजारात उपलब्ध असलेल्या फांद्या आपण तोडून आणतो. तर त्या न आणता आपण एक छोटंसं वडाचं रोप आणलं, आपल्या परिसरात, आपल्या सोसायटीमध्ये जिथे जागा असेल तिथे लावलं तर आपण एक प्रकारे पुण्याचं काम करू आणि पर्यावरणाला मदत करू. धन्यवाद.